पहिल्यांदा आज 13व्या दिवशी आलेत. आमच्या गावात घटना घडून 13 दिवस झाले. आले ते पण ते आले ते कशासाठी आले की आम्हालाही अजून समजलं नाही. आम्ही आहे त्या ठिकाणीच आहोत अजून. मग त्यांनी आमच्याशी थोडासा संवाद करायला पाहिजे होता किंवा 2 मिनिटं म्हणणं तरी ऐकून घ्यायला पाहिजे होतं. इथं येऊन फोनवर बोलणं ही कुठल्या न्याय नीतिमत्तेमध्ये बसतंय. त्यासाठी अजितदादांनी इथं येऊन आमच्या गावकऱ्याचा अपमान करण्यासाठी आले होते का, हा प्रश्न मी मीडियाच्या माध्यमातून विचारते. कारण आमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि हे माणसं येऊन इथं नुसतं फोटो सेशन करून जात आहेत का. आज दुपारपासून आमचं गाव बेजार केलंय. खरं तर गावातल्या प्रत्येक तरुण मुलाची आज भावना नव्हती ह्यांना गावात येऊ द्यायची. तरी सुद्धा सगळ्या ज्येष्ठांनी त्यांची समजूत काढली होती की बाबा आपल्या गावात यायला लागले. ते उपमुख्यमंत्री आहेत आणि अजितदादा हे कामाचे कटिबद्ध आहेत. कामाचे कटिबद्ध आहात तुम्ही तर तुम्ही आमचा खेळ मांडताय का. तुम्ही आमचं म्हणणं का ऐकून घेतलं नाही. मी करतो हा शब्द आम्हाला नकोय. तुम्ही आमच्यासाठी जे काही आमच्या गावामध्ये घडलेलं आहे, आमचा सगळा परिसर आज भयभीत झालेला आहे. महिला भगिनीला बाहेर निघायची भीती वाटायला लागली. तरुण मुलं आमचे कामावर जायला घाबरायला लागले. या सगळ्या गोष्टी असताना आरोपी बद्दल ज्यावेळेस मी स्वतः त्यांना आवाज देऊन बोलले त्यावेळेस म्हणले मी सगळं ठीक करतो. तुम्ही ठीक करणार होता तरी 13 दिवस तुम्ही केलं काय. तुम्ही 13 दिवसामध्ये ठीक का केलं नाही हा पहिला प्रश्न एक महिला म्हणून आज आहे. तर तुम्ही दादांना आमची एकच मागणी आहे की उद्या संध्याकाळपर्यंत राहिलेले 3 आरोपी अटक झाले पाहिजेत आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक मधून जर घेतलं नाही तर ही जनता आणि ह्या महिला भगिनी ज्या तुम्ही लाडक्या बहिणी म्हणून ज्या बाहेर आणलेल्या आहेत तर त्या लाडक्या बहिणी तुम्हाला कच्च सोडणार नाही. हा शब्द आहे. आमच्या संतोषांना न्याय मिळालाच पाहिजे. तुम्ही इथं येऊन जो तुम्ही आमचा आज अपमान करून गेलेला आहे. माझ्या गावामधला प्रत्येक मनुष्य आज तुमच्याकडं आशेनं बघत होता की दादा इथं येऊन आज काहीतरी बोलतील, काहीतरी भूमिका मांडतील. पण दादानी हे आल्यानंतर एक शब्दही न बोलता आमच्या गावकऱ्याची इथं मस्करी करून गेलेत. त्याची परतफेड त्यांना लवकरात लवकर भोगावं लागेल. आज मी 24 तासाचा वेळ देत आहे. तर 24 तासामध्ये जर दादानी त्यांची कृती जर कामाचा वादा जो स्वतःसाठी म्हणतायत तर तो वादा जर त्यांनी 24 तासामध्ये नाही निभावला तर अख्खी महाराष्ट्रातली प्रत्येक महिला आज रस्त्यावर यायला तयार आहे. फक्त आजचा दिवस आम्ही थांबलो होतो कारण आमच्या संतोष अण्णाचा आज 13वा होता. 13वा दिवस आम्ही जो विधी सगळ्या होईपर्यंत आम्ही शांत राहिलेलो होतो. यापुढे आम्ही शांत राहणार नाही. आणि आज जे आमच्या आज म्हणजे 10 मिनिटांमध्ये अजितदादांनी आज बोलायला पाहिजे होतं की याच्यामध्ये म्हणजे प्रकरण कुठपर्यंत आले, कशा पद्धतीने झालं हे तर सगळ्याला माहिती. पण अजितदादाच्या समोर संतोष अण्णाचा भाऊ बसलेला असताना तुम्ही त्याच्याशी 2 शब्द न बोलता डायरेक्टली तुम्ही त्यांच्या मिसेसला आणि आईला फोनवर बोलतो. ही शब्द आहेत का. 5 फुटावर घर आहे त्यांचं आणि तुम्ही इथून फोनवर बोलणं आणि मी सगळं करतो म्हणणं हे योग्य वाटतं का तुम्हाला तरी मीडियाला. आईला ऐका त्यांची मानसिकता आहे का. त्यांच्या आईला आणि दादा मोबाईल एक शब्दही बोलू शकत नाही. त्या दोघी एक शब्द अरे इकडे ओ मोबाईल खाली त्यांच्याकडे गेले. अरे जिरे साहब तो कोण आहे तो समोर मोबाईल अरे पूर्ण तोंडावर येतोय ना. जिरे भाई हात आ रहा है. जिरे भाई हात आ रहा है. मुख्यमंत्री ज्यावेळेस एखाद्या गावामध्ये सांत्वन भेटीसाठी येतो त्यावेळेस पळत जात नसतो. ही महाराष्ट्राची संस्कृती नाही. तेव्हा दादानी इथं येऊन आमच्या म्हणजे आमचं हसून केलंय तर याची परतफेड करावं लागणार आहे. बोल तयार केला. आमची आग आमच्या पोटातली जळजळ करते. ती मी विजवायचा प्रयत्न केला नाही. मी ती वाढविली. संपला विषय. गावकऱ्याचं म्हणणं अजितदादाने ऐकून घ्यायला पाहिजे होतं. पण ऐकून न घेता महिला मंडळी आमचे बोलत असताना बी अजितदादाने एक शब्द न ऐकून घेता त्यांचं जे काय मंत्रिमंडळाचे काही अधिवेशनात जे बोलते आणि तोंडाला पाणी पुसते जनतेच्या तसे आमच्या गावकऱ्याच्या कोणाचं तर काही बोललेच नाही. संदर्भात चौकशी तर काही करतो म्हणलेच नाहीत. पण दुसरी चौक बोलून आमच्या म्हणणं कोणाचंच न ऐकता अजितदादाने तिथून काढता पाय घेतला आणि त्यांनी निघून गेले. त्याच्यामुळं त्यांनी आमच्या
जखमीवर हळद लावायला आलते का मीठ चोळा आलते हे कळायला तयार नाही.